नाही लागलेल्या गाड्या काढून घ्या, नसता दंड टाकला जाईल. पेट्रोल डिझेल टंचाई दूर झालीच पाहिजे. होत कसं नाही, व्हायलाच पाहिजे. होत कसं नाही, व्हायलाच पाहिजे. होत कसं नाही, व्हायलाच पाहिजे. होत कसं नाही, झालाच पाहिजे. होत कसं नाही, व्हायलाच पाहिजे. पेट्रोल डिझेल टंचाई दूर झालीच पाहिजे. होत कशी नाही, व्हायलाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे. ट्रान्सपोर्ट संघटनेचा पेट्रोल डिझेल सुरळीत बघताय काय, बघताय काय, तुमचे आमचे दुःख एकच आहे. पेट्रोल डिझेलची टंचाई, पेट्रोल डिझेलची टंचाई, पेट्रोल डिझेलची टंचाई. ट्रान्सपोर्ट एकजुटीचा, ट्रान्सपोर्ट एकजुटीचा, ट्रान्सपोर्ट एकजुटीचा. पेट्रोल नाही, डिझेल नाही, त्यामुळे मोठे मोठे वाहन आहेत, ट्रक आहेत, थांबल्या, ट्रान्सपोर्ट थांबले. काय नुकसान होतंय आणि तुमची काय जिल्हाधिकारी मागणी आहे? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना हे सांगू इच्छितो की गेले 4 ते 5 दिवसापासून जिल्ह्यातल्या विविध तालुक्यामध्ये पेट्रोल तसेच डिझेलची मोठ्या प्रमाणावर टंचाई भासत आहे. या टंचाईमुळं सर्वप्रथम वाहतूक व्यवस्थेवर खूप मोठा आर्थिक परिणाम दिवसेंदिवस पडत चाललेला आहे. त्याच्यामुळं बेरोजगारी, त्याचबरोबर वाहनधारकांचे EMI, बँकेचे लोन आणि त्यांचे कुटुंब याचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी खूप अट्टहासाने या सगळ्या गोष्टीला सामोरे जावं लागत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये माझा वाहतूकदार पूर्णपणे हतबल झालेला आहे. आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत हा निरोप किंवा हा मेसेज पोहोचण्याचा एक प्रयत्न करत आहे की लवकरात लवकर जिल्ह्यातील पेट्रोलची आणि डिझेलची जी कृत्रिम टंचाई जी वारंवार होत आहे त्या टंचाईवर ठोस असे पुरवठा विभाग असो, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असो, राज्य शासनाच्या माध्यमातून असो, विविध कंपन्यांचे जे काही आउटलेट आहेत त्या आउटलेटच्या माध्यमातून असो, माझ्या जिल्हावासियांची जी या टंचाईच्या माध्यमातून जी हेळसांड आणि आर्थिक जी लूट होत आहे किंवा त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे त्याबद्दल ठोस अशी पर्यायी व्यवस्था काढून या आर्थिक बीड शहरामध्ये ट्रान्सपोर्टच्या किती गाड्या आहेत आणि सध्या त्या कशा स्थितीमध्ये आहेत? बीड शहरामध्ये कमीत कमी 2 ते 2.5 हजार वाहने हे वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असल्या कारणाने जवळपास 90 ते 99% वाहनं हे पूर्णपणे त्यांची चाकं थांबलेली आहेत. त्यांच्या हाताला काम मिळत नाही. डिझेल आणि पेट्रोल नसल्यामुळे त्यांना कुठलीही वाहतूक व्यवस्था, दळणवळण व्यवस्था करता येत नाही. या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. याच्यावर येत्या 2 दिवसामध्ये जर ठोस असे निर्णय घेतले नाहीत आणि पर्याय व्यवस्था म्हणून डिझेलची आणि पेट्रोलची व्यवस्था पूर्ववत पदावर जर चालू केलेली नाही तर आम्ही येणाऱ्या 2 दिवसामध्ये चक्काजाम, रस्ता रोको, ठिय्या आंदोलन अशा प्रकारचे लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेण्यासाठी आम्हाला परावर्त होत आहोत असे आम्ही आपल्या माध्यमातून मी शासनाला आवाहन करत आहे. आणि याच माझ्या आंदोलनामध्ये माझ्या शहरातील, माझ्या जिल्ह्यातील विविध संघटनेचा मला या आंदोलनामध्ये जिनियर स्कूल ऑटो युनियन असो, टेम्पो चालक मालक संघटना, वाहतूक संघटना, ट्रान्सपोर्ट युनियन संघटना अशा विविध संघटनेचा मला या माध्यमातून पाठिंबा मिळत आहे. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड.